माग माग पळत जाती का काय? चल की घरी. हा त्यांच्या माग माग चालली, गुलू गुलू बोलायला लागली. म्हणली काय होती? आई बापाला नाही बोलत म्हणून. काय लाजावं आम्ही? लग्न केलंय आम्ही, पळून आणलंय काय तिला? हसती अजून. काय लाजावं? खालचं नाही दिसत की, पण बरमोडा घातलाय का पॅन्ट घातल्या? नाही, व्हिडिओ करायचाय, पाठवतो तिला. होय, काय म्हणली होती तू? काय म्हणली होती? बापण मावशी घेऊन निवांत बोलत बसली. मी म्हणलं ही साडी काढली का काही ना, ही सारखं का घालते ग? ती पण दुसऱ्या आता कितीतरी वहिनीनं वगैरे केलेला येताना, दादांनी म्हणजे वहिनीनं यावेळेस केलेली सेम अशीच आहे वाटतं ती पण रंगात. कशी आहे पण ती? मला ही साडी खूप आवडते, मऊगार साडी आहे. हा, हे आपल्या त्या वहिनीनं केलेली. मी ज्यावेळेस लग्नाला गेलतो बघा पंकजच्या, मग त्यावेळेस त्यांच्या मम्मीनं म्हणजे पंकजच्या लग्नात आयर मिळालेली ही साडी. भाऊला पण नोकरी आहे. नाही, त्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलते, त्यांनी आयरला वाटतं बॅग, त्यामुळे मी बॅग. तिकडं बॅगच असते, इकडं ऐक, ते जे पण ऑफिस मध्ये जातात ना, कोणतेही काम असतं त्यांचं, तिकडं बॅगच असते. तू आता आपण मुंबई फिरायला गेलो, कुठं पिशवी दिसली का कोणाच्या हातात? पिशवी फक्त आपल्याकडे होती, ती पण कसली, ती पाणी बॉटल वगैरे टाकलेल्या. पर्स पण होता आपल्याकडे, नंतर तुला घेतलेला तिथं. नाहीतर ते सगळे लोक बॅगाच नाही का होत्या त्यांच्याकडं. तिकडं हाजी अलीकडे गेल्यानंतर होय, तिकडं पिशव्या नसतात. मग खरं मला पण माहित नाही तो काय जॉब करतो, पण तो पण काही ना काही जॉब करतो, पण नोकरी नाही तेवढं माहिती आहे मला. बाकी ते आहेत पोलीस 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 सगळे, कोण काय कोण काय. काय म्हणला तुझा पप्पा? म्हैस घ्या म्हणतोय काय? काय काय बोलला? काय बोलतोय? आज लई दिवसानं आला का नाही इकडं? लई दिवसानं काय येतच की, सारखं तिथं आल्या इकडे येते, असं कुठे. मग यावेळेस इकडं चालता वाटतंय. मेन काय झालंय, आपल्याकडे एक रेडी आहे म्हणजे म्हैस, तर तिला काय लेकरू बाळच होईना. म्हणजे ती प्रेग्नंट राहत नाहीये, सारखं तिचं ते हे होतंय. मग त्यामुळं काय म्हणजे मिसकॅरेज होतोय तिचा सारखाच. म्हणलं मग त्यावेळेस आपण पाळतोय कशासाठी बाबा? लेकरं बाळा दूध खातील, एक दूध दही ताक काय पण आपलं घरचं होऊन जाईल, त्यांना खायला भेटेल म्हणूनच सांभाळतोय ना आपण. मग ती तशी सारखं होतंय. 2-3 महिने राहती पुन्हा मिसकॅरेज, 2-3 महिने राहती मिसकॅरेज. म्हटलं ती म्हणजे रेडीच आपली खोडकर आहे. मग त्यामुळे एक म्हैस आहे, त्याला घ्यायला आम्हाला पडतात कमी 10,000 रुपये. म्हणजे आमचे जे आहे ते खूप कमीत मागायलेत, आणि ती आहे ती जास्त सांगायलेत. मग दोन्हीत 10,000 रुपयाचा व्हायला अंतर. काय करावं मग? तुझ्या हिच्या बापाला म्हणलं द्या, तो म्हणतोय तुम्हीच मला द्या. आणि पैसे तर नाही म्हणतो. मग काल शेळ्यान फिळ्यान कुठं आणल्या मग, पाटीन फिटीन कोंबड्यान कोंबडपालाच टाकलाय वाटतंय आता त्यांनी. म्हणत होते 2-4. मी बोललो आम्ही कसं आम्ही चिकन नाही खात, आमचं हे कुलदैवत आहे, हे बांधलंय ना अशी काठी, तर ते आमचं कुलदैवत आहे, त्यांना ते चलत नाही, बिलकुलच नाही. म्हणजे चिकन काय माहिती काय नियम असेल. पण मला एवढं मात्र आहे की ज्या दिवशी आता 3 वर्ष झाले आम्ही चिकन वगैरे खायचं सोडून दिलंय, तसं चांगलं पण होत आलंय आमचं कुठं ना कुठं. पोरं खात्यात, दोन्ही पण रोहन आर्यन खात्यात, त्रिशा पण नाही खात, आम्ही दोघं नाही खात. नाही तिला आवडत नाही, नाही खात ती आपली बकऱ्याची वजडी वगैरे खायला आवडी ना, पण चिकन नाही खात ती. तिला मी एकदा सूप आज म्हणलेलं ते उकडलेलं चिकनचं, तर तिनं पिली नाही, ते टाकून दिली परत. नाही पिली. हात दुखायला ग, तू पकड ना, तू बोल ना. सगळे खुश होत्यात तू बोलायली तर. खरं आता बघूच आपण, तू बोल. मी कसा बोलतोय तसं पकड. मला बोलायला किती कमेंट आल्या अगं बायांचं लोकांचं व्हिडिओ बघ तू जरा, त्या साक्षी परमवीरचं बघती ना तू, तुला माहित आहे ना. कुठं बघायला माझ्या पैसे काय मोबाईल आहे का? पण तुला माहित आहे का नाही परमवीर आणि साक्षी कोण आहे हे तर माहित आहे ना तुला? साक्षी माहित आहे ना. मग ते बघ कसं व्हिडिओ, आता घराचं काम चालू केलंय.
तूच बोलली ना मला त्यांनी घर बांधतात म्हणून, बोलली का नाही? अगं इकडं बोल व्हिडिओ. मग तूच बोलली का नाही? पण असं आपली पण प्रगती होईल, जरा आपला दरवाजा तरी चेंज करू, तेवढं तरी येईल का नाही? त्यामुळे सवय पडते. लाज वाटते असं कॅमेरा समोर. आता तिकडं कोण नसते ना, तुला कोण बघतात? तुला दिसतंय का कोणी तिथं? आपल्या दोघांशिवाय त्या स्क्रीनवर कोण दिसतंय का? नाही, पण लाज वाटते. मग कशाला लाजायचं? तिकडं बघ स्क्रीन कडं कोण दिसतंय? तुम्हाला सवय पडली हो, मला सवय. अगं पण मी काय म्हणतोय, समोर कोण दिसतंय का तुला? नाही दिसत. मग कोणाला लाजते? इथं आपण दोघं तर आहेत. मग ते नंतर बघतात तिकडं आपण अपलोड करतो तेव्हा. अशी काय बघती? प्रेमात पडली की काय माझ्या कुपलीकडं? तेवढा वेळ लागलाय तो. इथं लग्न होतं माझ्या मावशीच्या नातूचं, काडगोटी बाहेर. तर आम्ही लग्नात गेलेलो. मग मी आलो, म्हणलं पॅन्ट म्हणजे कसं, मला बरमोडा असा घरी असलो ना आवडतंय घालायला, हाफ बरमोडा. माझं व्हिडिओ मध्ये हाडकू सुद्धा दिसेल ते. कुठं हाडकू? मग काय मी काय करणार ना, तुझं खाणं तेवढं, तुझं शरीर तसं. अगं तुझ्या आई बापाच्या घरीच अशी हे मेले मजाक मेले, काय म्हणतात की कडक म्हणजे असं ते. काय बोलता? आता तुला खायला कमी आहे? तुला कमी खा म्हणतोय मी? हा सांग की, तुला काही कमी आहे का? मी जे खातोय ते तू पण तेच खाती ना? का तुला वेगळं देऊन मी वेगळं खातोय? मला मानतंय ते. काढ तरीशा तोंडातून ते घेऊन. हा तर विषय थांब रे, पूर्ण विषय हिनं आधीच डोक्यातनं काढून टाकला मी काय बोलत होतो. तर हा सगळ्या ताई पण म्हणत्या दादा वहिनीला सांग बोलत जा जरा. अगं तू बोलल्याला आवडतंय त्यांना. मला बोलायला सवय पडल का? मला सवयच नाही बोलायची. काय बोलते? बोलायचं भडा 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 भडा. ताईंनं दादांना काय चाललंय, हे चाललंय, मी अशी करते, मी तशी करते. तुला कधी बाबा वाटलं स्वयंपाक करायला लागली? व्हिडिओ नाही चालू असला मला मोप सुचते डोक्यात, असं बोलली तसं बोलली. आणि व्हिडिओ चालू असला की डोक्यात काय डोक्यातनं कुठं पळतंय बाहेर? कुठं पळते आता मला पण काहीतरीच. मला तुझं असलं बोलणं मग राग येतोय बघ. काय राग येतोय? राग येत मारून तरी टाका राग येत असं. मी तू साडी काढशील म्हणलं तिथून पळत आलो आणि येतो तर बघतोय तर काही समोर मैफिलच बसलेली. काय येऊन 10,000 रुपये त्याला. खरंच अगं पैसे जर ती विषय सोडा, पण माणसं येऊन घरात. नाही येऊ दे ना, मी कुठं म्हणतोय नाही यावं म्हणून. आलेला गेलेलं तू माझं काय, माझं सोड. तुझे माणसं आहेत तुझ्याकडे येऊन गेले बस. कशाला मी अडव? मी काय म्हणतोय माहितीये का, म्हैस घेतली ना ती तर लेकरांना दूध होईल ग. त्रिशालाही भारी बोलली. त्रिशा तू दूध कसं पिणार ग? दाखव त्रिशा, दूध कशी पिणार तू? तिकडे बघ. छर छर कशी पिणार दाखव. तोंड हलवून दाखव, तोंड करून. मुटुक मुटुक लय भारी म्हणते अशी. मुटुक तू कसा पिणार दूध? कसा लागली की बॅट द्यायला? नाही बॅट काय माझ्या हातातच असती कायम. काय माहित जवळच येते. अरे याला चिकट टेप का लावलाय आर्यन तुम्ही? देऊ काय 6? सकाळी किती चावलंय याला त्यानं. मला असल्या दोघांना झोडपून काढू वाटत होतं, पण ते चावलेलं बघून माझा रागच गेला. हे बघा दोघं भावाच्या भांडा. तू पण लय खोड्याचा लागतंय ना तिला. माझा हात अवघडलाय ग. पकड ना मोबाईल. बोल ना तू 1-2 मिनिटं त्यांच्याशी. गिळा येतय का? गिळायला येतय तुला? गिळायला येतय का? गिळायला येतय? नीट वजन वाढत नाही. मी काय करणार? तिचं वजन वाढत नाही तर मला अशी म्हणते हाडक दिसेल अशी. बघ एक फोटो काढून घेऊ दे मला वरती. अगं कॅमेराकडे बघ ना वरती. फोटो काढायचा आहे ग मला थंबनेलला ठेवण्यासाठी. अगं नीट बघ ना. आता काय माझ्या अंगावर पडती का काय? झोप तर मांडीवर येऊन या हाडो बाळा. अगं सरळ बस ना. खाऊन सुस्ती आले वाटतंय. गोड खाल्लंय लग्नात. मला पण कुठं काय गोड खाती काय लग्नात? नुसता भातांवर दुसरं काय. तरी पण लय सुटली तब्येत तुझी.
बोलायला येत नाही, खायला येतंय तुला फक्त. चल बाय कर. येत नाही मला. बाय कर, माझा हात दुखायलंय अगं. काय झाले ते काय तर हाय पुन्हा बघ, पण बाय कर. बाय बाय. माझा हात बघा कसलाय तुमचा का. तुझं दाखव बघ बघ. लांब कोणी पण सांगू दे लांब म्हणते होय, मला वाटलं गोर. गोल गोळण काय हे हातावरचं नाव आहे ना, ती तुम्हाला एक आयडिया सांगितले त्या दिवशी पोरांनी. माझ्या हातावरचं नावाचं अगं ते मला माहित नाही. इकडं ऐक, ती कसं माहित नाही. इकडं ऐक. माझं लय गिचमिड आहे. मी फिरतोय बाहेर कुठं पण 4 माणसात. तू काही 4 माणसात फिरायला नाही मोर येणार. बनवायचे, मोरचं पंख असं कुठं माझं ऐक आता. इथं ना मी फोटो काढणार आहे याचा, कशाच सेवालाल महाराजांचा. सेवालाल महाराजांचा म्हणजे ती चांगलं दिसत. सामान दादाचं टाकतो नाही तर. लेकरांचं चांगलं दिसत नाही. अगं ते गिचमिड दिसतोय ना. गिचमिड दिसतंय. म्हणजे ते पहिल्यांदा ऐक ना, कळलं नाही का? जुन्या काळातली माणसं असतात बघ, तसलं ते म्हातारी माणसं तसं वाटते. मग त्यामुळे इथं टॅटो असा फोटो काढायचा चांगला. शेवालाल महाराजांचा. शिवालाल माझं पण महाराजांचा, नाव मिटून टाक. शिवालाल महाराजांचा किंवा पप्पाचं नाव मिटून टाकायचं. ते काय पण कर. तू कुठं फिरायला नाही चालली, मी फिरायचं येणार की तुमच्या संग फिरायला. एकदा नेऊन आणले, आता तुझा संपलाच विषय. कशामुळे आता आम्ही जाणार आहे, आमचा प्लॅन आहे एक. चुप बस, काही नको बोलू पुढचं. मी पण येणार आहे. मला काय यायला पाया नाही ती काय नाही ती. म्हैस घ्यायची ग, माझ्या मनात ती लय बसली. बोल ना तुझ्या पप्पाला, दे म्हणावं. पप्पाला तुम्ही असेल तर द्या. अगं दे म्हणावं ना. 25-25 हजार. अयो 25 नाही ग, 5,000 रुपये. ते दुखतंय ग, तो रुतय पाठीमागून असा. टाका माझ्या कानात. अजून एक बोलवून आणला. गप बस. चला बाय.